स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. प्रेम आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. जी मुलगी आपल्या वडिलांसाठी परत आली नाही ती त्याच्या प्रेमाची पात्रच नाही असे त्याला वाटू लागले होते. आता पुढे आदित्यच्या सांगण्यावरून संजूने आपला फोन सुरू ठेवला होता, त्यामुळे आदित्य हे सर्व ऐकत होता. आदित्यने आधीच आशिषबद्दलची सर्व माहिती काढली होती. त्याला माहीत होते की आशिष एक चांगला मुलगा आहे. तो संजूवर खूप प्रेम करत होता आणि आजही करतो. त्याच प्रेमाचा फायदा पिया आणि तिच्या आईवडिलांनी घेतला होता. आदित्यला एक भीतीही वाटत होती. सत्य समोर आल्यानंतर आशिष पुन्हा संजूला स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करेल का? आणि जर तसे झाले तर तो काय करणार? संजूने आशिषला तिथे पाहताच ती आश्चर्यचकित झाली. आशिष, तू इथे? आशिष म्हणाला, तू तुझ्या बाबांना का हाक मारते आहेस? आशिषचा प्रश्न ऐकून पिया घाबरली. संजू म्हणाली, मी बाबांना सरप्राईज द्यायला आले आहे, तर त्यांनाच हाक मारेल ना? माहिती आहे का, कित्येक दिवसांपासून बाबा माझा कॉल उचलत नाहीत आणि त्यातही मी तुला जेव्हा जेव्हा फोन करते तेव्हा तुझा नंबर नेहमी बिझी लागतो. मी इथे येण्यापूर्वीही तुला फोन केला होता, मला एअरपोर्टवर न्यायला यावंसं म्हणून, पण तेव्हाही तुझा फोन लागला नाही. संजूचे बोलणे ऐकून आशिष स्तब्ध झाला. पियाला लगेच आठवले की तिनेच आशिषचा फोन घेऊन संजूचा नंबर ब्लॉक केला होता. संजूने विचारले, आशिष, तू माझा नंबर ब्लॉक केला आहेस का? संजूचा प्रश्न ऐकून आशिषला काय उत्तर द्यावे ते समजले नाही. संजूने आशिषच्या नंबरवर फोन लावला आणि स्पीकरवर ठेवला. पाहिलंस, अजूनही बिझी दाखवत आहे. आशिष म्हणाला, पण माझा फोन तर इथेच आहे आणि नाही, मी तुझा नंबर ब्लॉक केलेला नाही. संजू तोंड वाकडं करत म्हणाली, तुला तुझ्या फोनबद्दल काहीच माहिती नसतं? ते जाऊ दे, बाबा कुठे आहेत? ऑफिसला गेले आहेत का? काय? आशिष तिच्याकडे पाहत म्हणाला. संजू, तू अशी का वागत आहे जणू तुला काहीच माहिती नाही? आशिषचे बोलणे ऐकून संजूच्या चेहऱ्यावर संभ्रमाचे भाव उमटले. कशाबद्दल बोलतो आहेस तू? कित्येक दिवसांपासून ना बाबांचा कॉल लागत होता ना तुझा, म्हणूनच मला भारतात परत यावं लागलं, नाहीतर अजून 1 वर्षानंतर यायचं होतं. संजू पुन्हा मोठ्याने हाक मारू लागली. बाबा, बाबा असं म्हणत ती तिच्या वडिलांच्या खोलीकडे निघून गेली. पियाला काही समजत नव्हते की हे सगळं कसं हाताळावं. तिने लगेच तिच्या आईला मेसेज पाठवला. आशिष समोर ती याबद्दल काही बोलू शकत नव्हती. आशिष पियाकडे वळून म्हणाला, पिया, संजू अशी का वागत आहे जणू तिला काहीच माहिती नाही? तुझ्या आईवडिलांनी इतकी मोठी गोष्ट तिच्यापासून लपवली का? आणि तू तर मला सांगितलं होतंस की संजूला भारतात परत यायचंच नाही, कारण आता तिला आपल्यापैकी कोणाशीही काही देणं घेणं नाही. पिया गोंधळून म्हणाली, मलाही माहीत नव्हतं की संजूला कुणी काही सांगितलं नाही. मला वाटलं होतं की पप्पांनी तिला सगळं सांगितलं असेल. आशिष म्हणाला, मला स्वतः संजूशी बोलायला हवं होतं, पण मला समजत नाहीये तिचा नंबर ब्लॉक कोणी केला. तेवढ्यात संजू रागाने खाली आली आणि पियाला विचारू लागली, बाबांच्या खोलीत काका काकूंचं सामान काय करत आहे आणि बाबा कुठे आहेत? पिया काही बोलणार इतक्यात संजूची नजर हॉलमध्ये लावलेल्या तिच्या वडिलांच्या फोटोवर गेली. त्या फोटोला हार घातलेला होता. संजू पटकन त्या फोटोसमोर गेली. हे सगळं काय आहे? माझ्या बाबांच्या फोटोला हार का घातला आहे? असं म्हणत ती हार काढण्यासाठी पुढे झाली, पण आशिषने तिला थांबवलं. संजू, माझं ऐक. पण संजू कोणाचंही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हती. ती संतापाने आशिषकडे पाहत होती. काय ऐकायचं आहे? कुणाची इतकी हिंमत झाली की माझ्या बाबांच्या फोटोला हार घातला आणि त्यांच्या खोलीत काका काकूंचं सामान काय करत आहे? आशिष थोडा थांबला आणि मग म्हणाला, काही दिवसांपूर्वी काकांचा एक अपघात झाला होता. पुढे काय बोलावं हेच त्याला समजत नव्हतं. पियाला मात्र खूप राग येत होता. या क्षणी आशिष आणि संजू दोघेही खूप जवळ होते आणि ही गोष्ट तिला अजिबात आवडत नव्हती.
संजू कठोर आवाजात म्हणाली, पुढे बोल. आशिषने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, काही दिवसांपूर्वी काकांचा कार अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. संजू रागाने म्हणाली, आशिष काहीही बोलू नकोस. असं काही झालं असतं तर मला कुणीतरी माहिती दिली असती. पुढे बोलताना तिचा आवाजच अडखळला. आशिषलाही खूप अपराधी वाटत होतं. त्याने मनात विचार केला, काश मी एकदा तरी संजूला फोन केला असता. त्याला संजूच्या काका काकूंवरही खूप राग येत होता. एवढी मोठी गोष्ट त्यांनी संजूपासून कशी काय लपवली हेच त्याला समजत नव्हतं. आशिषने एक एक करून सगळी गोष्ट संजूला सांगितली. सगळं ऐकून संजूला खूप राग आला होता. त्यांनी इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल. या क्षणी संजूच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता आणि आशिषला ते स्पष्टपणे जाणवत होते. संजू म्हणाली, आशिष तू मला एकदाही फोन करून हे सगळं सांगू शकत नव्हतास का? आधी तर तू मला रोज फोन करायचास, पण एवढी मोठी गोष्ट मला कुणीच सांगितली नाही. तू माझा लहानपणापासूनचा मित्र आहेस. तुला मला सांगायला नको होतं का? आशिष अपराधीपणे म्हणाला, मला माफ कर. मला माहीत नव्हतं की तुला काहीच माहिती नाही. मला वाटलं होतं की काका काकूंनी तुला आधीच सगळं सांगितलं असेल. संजू म्हणाली, जर त्यांनी मला सगळं सांगितलं असतंच तर मी आज इथे अशी उभी असते का? तुला माहीत आहे, लहानपणीच मी माझी आई गमावली होती. त्यानंतर माझ्यासाठी माझे बाबा सर्व काही होते. आणि तुला वाटतं एवढी मोठी गोष्ट घडली असती तर मी परत आली नसते? खरं तर मला कधीच इथून कुठे जायचं नव्हतं, पण बाबांना वाटत होतं की मी पुढील शिक्षणासाठी परदेशात जावं. हे बोलताना संजूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पाहून आशिषच्या मनात वेदनेची एक तीव्र लहर उठली. आशिषने पुढे येत संजूला मिठी मारली. बराच वेळ पिया संजू आणि आशिषकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात जळफळाट, राग आणि आशिषला सत्य कळण्याची भीती स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात अजय आणि दिव्याही तिथे आले. आशिष आणि संजू इतके जवळ उभे असल्याचे पाहून त्यांना अजिबात आवडले नाही. दिव्या पटकन त्यांच्याजवळ गेली आणि दोघांना वेगळे करत म्हणाली, आम्हाला माफ कर. मी तुला सत्य सांगितलं नाही. दिव्या अशी वागत होती जणू तिची काहीच चूक नव्हती. आशिषलाही त्या क्षणी खूप राग आला होता. त्याला वाटत होते की याच लोकांमुळे तो आणि संजू एकमेकांपासून दूर गेले. पण त्याची नजर पियावर पडताच त्याला भान आले की तो नेमकं काय करत होता. दिव्या म्हणाली, संजू बाळा, आम्हाला फक्त तुझी काळजी वाटत होती म्हणून आम्ही तुला तेव्हा काही सांगितलं नाही. आम्हाला वाटलं तू परत आल्यानंतर तुला सगळं सांगू, म्हणजे तुला अचानक धक्का बसणार नाही. त्यावर संजू रागाने म्हणाली, तुम्ही मला त्याच वेळी सगळं सांगायला हवं होतं. ही तुमची खूप मोठी चूक आहे. मनात मात्र ती म्हणत होती, ही चूक मी कधीच विसरणार नाही आणि तुम्हालाही विसरू देणार नाही. अजय म्हणाला, हो बाळा, आम्हाला फक्त तुझी खूप काळजी वाटत होती म्हणून आम्ही तुला तेव्हा कळवलं नाही. आम्हाला माफ कर. हे सगळं बोलताना अजय रडत होता. कोणताही माणूस त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवला असता. संजू म्हणाली, नाही, काहीही झालं तरी तुम्ही मला सांगायला हवं होतं. एवढा वेळ झाला तरी तुम्ही मला ही गोष्ट कळू दिली नाही आणि त्यातही तुम्ही माझ्या बाबांची खोलीसुद्धा घेतली. संजूचं शेवटचं वाक्य ऐकताच अजय गोंधळला. दिव्याने लगेच परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, संजू बाळा, तुझे काका त्यांच्या भावाला खूप मिस करत होते म्हणून त्यांनी त्यांची खोली बदलली, जेणेकरून त्यांना सतत त्यांच्या भावाची आठवण येऊ नये आणि त्यांची काळजी घेण्यासाठी मीही त्याच खोलीत राहायला गेले. संजू मोठ्याने ओरडली, रामू काका, रामू काका. रामू काका हे घरातील जुने नोकर होते आणि अनेक वर्षांपासून तिथे काम करत होते. संजूचा आवाज ऐकताच ते लगेच तिथे आले. संजू बेटा, तुम्ही मला बोलावलंत? संजू म्हणाली, बाबांच्या खोलीतून या लोकांचं सगळं सामान बाहेर काढा आणि बाबांचं सामान पुन्हा तिथे लावा.
यांचं सामान त्यांच्या स्वतःच्या खोलीत ठेवा. रामू काका थोडे संकोचित म्हणाले. बाळा संजूने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुम्हाला काही सांगायचं आहे का? रामू काका म्हणाले, मोठ्या मालकांचं सगळं सामान स्टोअर रूममध्ये ठेवलेलं आहे आणि तो स्टोअर रूम नेहमी कुलूपबंद असतो. त्याची चावी माझ्याकडे नाही. हे ऐकताच संजूचा संताप आणखी वाढला. तिच्या वडिलांचं सामान स्टोअर रूममध्ये टाकलं आहे ही गोष्ट तिला अजिबात सहन झाली नाही. ती संतापाने दिव्याकडे पाहू लागली. माझ्या बाबांचं सामान स्टोअर रूममध्ये ठेवण्याची तुमची हिंमत तरी कशी झाली? चावी आणा. दिव्याला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. पिया मध्येच म्हणाली, संजू तू हे सगळं का करते आहेस? आता मम्मी पप्पा त्या खोलीत राहतात, अंकल तर आता परत येणार नाहीत, मग या सगळ्याचा काय अर्थ आहे? पियाचं बोलणं ऐकताच संजूचा राग आणखी वाढला. आशिषलाही पियाचं बोलणं आवडलं नाही. तो म्हणाला, जर काका आता या जगात नाही तर त्यांची खोली कुणी घ्यायचीच का? संजू पियाकडे पाहत म्हणाली, पिया ज्या घरात तू राहते आहेस ते घर माझ्या बाबांचं आहे. त्यांनी खूप मेहनतीने ते उभं केलं आहे. ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. मी चांगलं आयुष्य जगावं म्हणून त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. म्हणून हे सगळं माझं आहे आणि निर्णयही मीच घेईल. आणि मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही की माझ्या बाबांच्या खोलीत कुणीही राहावं. संजूचं बोलणं ऐकून दिव्या, अजय आणि पिया तिघांच्याही चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसू लागला. पिया काही बोलणार इतक्यात दिव्याने तिला नजरेनेच गप्प बसण्याचा इशारा केला. संजूने पुन्हा दिव्याकडे पाहत हात पुढे केला. चावी. दिव्याने तिच्या खिशातून फक्त स्टोअर रूमची चावी काढून संजूच्या हातात दिली. ते पाहताच संजूचे डोळे संशयाने बारीक झाले. संजू म्हणाली, काकू मला सगळ्या चाव्या हव्या आहेत. तसेही तुमचे वय आता झाले आहे. तुम्हाला जास्त ताण घेण्याची गरज नाही. दिव्याला सगळ्या चाव्या संजूकडे द्यायच्या नव्हत्या, त्यामुळे ती खोटे हसत म्हणाली, संजू बाळा आजच तर आली आहेस. तुला सगळी जबाबदारी आजपासूनच सांभाळण्याची काही गरज नाही. काही दिवस नीट आराम कर, मग हळूहळू सगळं सांभाळ. संजू म्हणाली, काही हरकत नाही काकू, हे सगळं शेवटी मला सांभाळायचं आहे, मग आजपासूनच का नाही? तसेही हे सगळं तुमचं नाही, मग त्याची जबाबदारी तुम्ही का घ्यायची? ते तुमचं काम नाही. तुम्ही जशा आधी राहत होतात तशाच राहा. दिवसभर घरी तुमच्या मुलीसोबत आरामात वेळ घालवा. संजूचं बोलणं कोणी ऐकलं असतं तर त्याला वाटलं असतं की तिला तिच्या काकूंची किती काळजी आहे, पण प्रत्यक्षात ती त्यांना टोमणे मारत होती की त्या इतकी वर्षे त्यांच्या घरावर ओझं बनून राहत आहेत. संजूचं बोलणं ऐकून दिव्या आणि पियाचा चेहरा उतरला. आशिषलाही संजू खूप बदललेली वाटत होती, पण तो काहीच बोलला नाही. तसेही हा त्यांचा कौटुंबिक विषय होता. दिव्याला मनाविरुद्ध सगळ्या चाव्या संजूकडे द्याव्या लागल्या. संजूने त्यातून स्टोअर रूमची चावी रामू काकांना दिली. संजू लगेच तिच्या वडिलांच्या खोलीकडे निघून गेली. संजू म्हणाली, काकू रामू काका जोपर्यंत बाबांचं सामान परत आणत नाही तोपर्यंत तुम्हीच तुमचं सगळं सामान काढून घ्या. दिव्या म्हणाली, मी पण ती पुढे काय बोलणार इतक्यात संजू म्हणाली, काकू मला खोली लवकर रिकामी हवी आहे, त्यामुळे कृपया घाई करा. आणि पिया तूही तुझ्या आईला थोडी मदत कर. त्यानंतर आशिषही आपल्या घरी निघून गेला. थोड्याच वेळात खोली रिकामी झाली आणि पिया आणि दिव्या पियाच्या खोलीत जाऊन बसल्या. अजय मात्र तणावात खोलीत इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. दिव्या त्याला म्हणाली, बस तुम्ही हेच करत बसा. अजय तिला म्हणतो, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? दिव्या म्हणते, जेव्हा ती आपल्याला खोली रिकामी करायला सांगत होती तेव्हा तुम्ही काहीच का बोललात नाही? अजय म्हणाला, मी काय बोललो असतो? ती अशा पद्धतीने बोलली की माझं काही बोलणंच व्यर्थ ठरलं असतं. तिने सरळ सांगितलं की हे घर तिचं आहे. दिव्या म्हणते, मला समजत नाही, ती इतक्या लवकर परत कशी आली? पिया म्हणते, आता आशिष
दिव्या तिला म्हणते, अजूनही संजूला तुझा साखरपुडा झाल्याचं माहीत नाही. काहीतरी असं कर की तिला ही गोष्ट लवकरात लवकर समजेल. तिचं मन तुटलं तर ती इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकणार नाही आणि आपण याचाच फायदा घेऊ. अजय म्हणाला, दिव्या बरोबर बोलते आहे. पिया म्हणाली, मी तिला सगळं अशा प्रकारे सांगेन की तिला वाटेल आशिषने तिचा विश्वासघात केला आहे. अजय म्हणाला, मग मी आणि दिव्या तिचे हितचिंतक असल्याचा आव आणू, त्यामुळे तिचा थोडाफार विश्वास आपण जिंकू शकू. दिव्या हसत म्हणाली, हो, आणि हळूहळू आपलं कामही साधून घेऊ. आतून मात्र दिव्याला प्रचंड राग येत होता, कारण संजूने तिच्याकडून सगळ्या चाव्या काढून घेतल्या होत्या. आशिष घरी गेल्यानंतर सतत संजूचाच विचार करत होता. त्याला आतून खूप अपराधी वाटत होतं. काश त्या रात्री तो नशेत पियाच्या इतक्या जवळ गेला नसता किंवा एकदा संजूशी बोलून खात्री केली असती. मग ती गोष्ट खरी निघाली असती तरी आज त्याला इतका अपराधीपणा जाणवला नसता. इकडे संजू आदित्यशी फोनवर बोलत होती. संजू त्याला म्हणते, मी उद्यापासून ऑफिस जॉईन करत आहे. आदित्य म्हणतो, ठीक आहे. ते लोक तुझ्याशी कसे वागले? संजू म्हणते, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना माझी खूप काळजी होती म्हणून त्यांनी मला काही सांगितलं नाही. आणि त्यात भर म्हणजे त्या दिव्या आणि अजयने माझ्या बाबांची खोलीही घेतली. जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की त्यांना त्यांच्या भावाची खूप आठवण येत होती. म्हणून मला इतका राग येत होता की त्या दोघांचं तोंडच फोडावंसं वाटत होतं. आदित्य थोडी मजा करत म्हणाला, शांत जंगली मांजर शांत. संजू त्याला म्हणाली, तुम्ही मला जंगली मांजर का म्हणत आहात? आदित्य तिला म्हणतो, कारण तू जंगली मांजरच आहेस. अशाच गप्पा मारत ती दोघे बराच वेळ बोलत राहिले. फोन ठेवण्यापूर्वी संजू म्हणाली, आदित्य, उद्या मला ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे मला लवकर उठव. माझी झोप लवकर उघडत नाही. आदित्य म्हणाला, हो, काळजी करू नकोस. सकाळी लवकर फोन करून तुला उठवेन. गुड नाईट. गुड नाईट. पुढच्या सकाळी संजू ऑफिससाठी तयार होऊन खाली आली. तिला ऑफिसच्या पोशाखात पाहून दिव्या आणि अजय दोघांनाही धक्का बसला. संजू आल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑफिस जॉईन करेल याचा त्यांनी अजिबात विचार केला नव्हता. अजय तिच्याजवळ जात म्हणतो, बाळा, तू आजपासूनच ऑफिसचं काम सुरू करत आहेस? दिव्या पण लगेच म्हणते, बाळा, इतकी घाई कशाची आहे? तू तर कालच आली आहेस. संजू म्हणाली, नाही काकू, कित्येक दिवसांपासून बाबांना ऑफिसमध्ये जाता आलेलं नाही, त्यामुळे त्यांची जागा मला सांभाळावी लागेल. तसेही इतक्या दिवसांपासून बाबांच्या अनुपस्थितीत ऑफिसमध्ये काय सुरू आहे हे मलाही कळायला हवं. दिव्या तिला म्हणते, पण बाळा, तू अजून किती लहान आहेस. एवढ्या लहान वयात इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या डोक्यावर घेऊ नकोस. संजू तिला म्हणते, काकू, मी भारताबाहेर शिक्षणासाठी गेले होते आणि बाबांनी मला तिथे यासाठी पाठवलं होतं की पुढे जाऊन मी कंपनी सांभाळू शकेल. दिव्या आणि अजय काहीच बोलू शकले नाही. संजू नाश्ता न करता बाहेर निघाली. बाहेर तिला तिच्या बाबांची गाडी उभी दिसली. ते पाहून तिला समजलं की तिच्या त्या नीच काकांनी बाबांची गाडीही वापरायला घेतली होती. संजू आवाज देत म्हणते, रामू काका, रामू काका. संजूचा आवाज ऐकून रामू काकांसोबतच दिव्या, अजय आणि नुकतीच खाली आलेली पिया देखील बाहेर आली. रामू काका म्हणतात, काय झालं बेटा? संजू म्हणते, ही गाडी तर बाबांची आहे ना, मग ती बाहेर कोणी काढली? ती परत तिच्या जागेवर लावून ठेवा. रामू काका म्हणतात, बेटा, ही गाडी छोटे साहेब ऑफिसला घेऊन जातात. संजू अजयकडे पाहत म्हणाली, मला माहिती आहे काका, तुम्हाला बाबांची खूप आठवण येते म्हणून तुम्ही त्यांच्या वस्तू वापरता, पण आता असं करू नका. मला आवडत नाही की कुणीही माझ्या बाबांच्या वस्तूंना हात लावावा. म्हणून तुम्ही आधी ज्या गाडीने ऑफिसला जात होतात त्याच गाडीने जा. त्यानंतर ती रामू काकांकडे वळून म्हणाली, आजपासून बाबांची कोणतीही गाडी कोणीही वापरणार नाही. ही गाडी परत तिच्या जागेवर लावा आणि माझी गाडी बाहेर काढा, जी बाबांनी माझ्यासाठी घेतली होती. संजूचं बोलणं ऐकून पिया घाबरली, कारण ती गाडी आता पिया वापरत होती. रामू काका थोडे संकोचत म्हणाले, ती गाडी तर पिया मॅडम वापरतात. संजू पियाकडे पाहत म्हणाली,
संजू, मी अजून जिवंत आहे. मला असं वाटत नाही की तुला माझी एवढी आठवण येत होती म्हणून तू माझी गाडी घेतली होतीस. आणि तसेही तुला माझी आठवण आली असती तर तू तू मला फोन करू शकत होतीस ना? पिया, यापुढे माझ्या कोणत्याही वस्तूला हातही लावू नकोस, विशेषतः त्या वस्तूंना ज्या बाबांनी माझ्यासाठी घेतल्या आहेत. ही शेवटची वेळ आहे. पुढच्या वेळी असं करू नकोस. पिया म्हणते, ती गाडी खूप दिवसांपासून गॅरेजमध्ये तशीच उभी होती म्हणून मी वापरायला घेतली. आशिष आपल्या घरातून बाहेर येताना संजूचं हे सगळं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, मलाही कधी आवडलं नाही की पिया संजूच्या वस्तू वापरते. संजू म्हणते, मी एखादी वस्तू वापरत नाही याचा अर्थ असा होत नाही की कोणीही येऊन ती वापरायला लागावं. जे माझं आहे ते माझंच आहे. तसं पिया, तू सध्या काय करतेस? पिया मोठ्या हास्याने म्हणाली, मॉडेलिंग. संजू विचार करत म्हणते, असं आहे तर मग तुला मुंबईला स्थलांतर करायला हवं. पिया आनंदाने म्हणाली, हो, मी थोड्याच दिवसात तसं करणार आहे. संजू तिला म्हणते, खूप छान. आता तर मीही परत आले आहे, त्यामुळे काका काकूंची इथे कोणतीही जबाबदारी उरलेली नाही, म्हणून तेही तुझ्यासोबत मुंबईला जाऊ शकतात. संजूचं बोलणं ऐकून त्या तिघांचे चेहरे उतरले. दिव्या लगेच म्हणाली, नाही बाळा, आम्ही दोघं तुला एकटीला सोडून कसं जाऊ शकतो? संजू त्यांना समजावत म्हणते, काही हरकत नाही काकू, मी इतकीही स्वार्थी नाही की तुम्हाला पियासोबत जाऊ देणार नाही. तसेही मी अमेरिकेतही एकटीच राहत होते आणि इथे तर मी कंपनीच्या कामात इतकी व्यस्त होऊन जाईल की मला तुमच्यासाठी वेळच मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही पियासोबत स्थलांतर केलं तर तेच योग्य होईल. तसेही पिया कधीच एकटी राहिलेली नाही, त्यामुळे तिलाही कोणाची तरी साथ मिळेल. आशिष मध्येच म्हणाला, हो संजू अगदी बरोबर बोलते आहे. तसेही पिया मला सांगत होती की मुंबईला गेल्यावर तिला तिच्या आईवडिलांची खूप काळजी वाटेल, पण संजू परत येईपर्यंत ती त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे सोबत येण्यास सांगू शकत नव्हती. पण आता बघा, संजूही परत आली आहे, त्यामुळे आता तू त्यांना तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतेस. आशिषचं बोलणं ऐकून त्या तिघांना काहीच सुचत नव्हतं. काव्याला पियावर खूप राग येत होता. पियालाही तिच्या आईची नजर पाहून समजलं की तिची आई तिच्यावर रागावलेली आहे. संजू मात्र बाजूला उभी राहून मंद हसत होती आणि मनात म्हणत होती, आशिष, तू इतका भोळा का आहेस की कुणी तुला स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकतं? मला माहीत आहे तू जे पाहिलंस त्यालाच खरं मानलंस, पण मी तुला वचन देते, मी तुझं लग्न पियाशी होऊ देणार नाही. तुझं भविष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आपल्या बालपणीच्या मैत्रीसाठी तरी. तुला वाटतं की मी तुला फसवलं, तरी काल मी रडत असताना तू सगळं विसरून मला सावरत होतास. थोड्याच वेळात संजू ऑफिससाठी निघून जाते. ऑफिसमध्ये संजू येणार आहे हे तिच्या वडिलांची पर्सनल सेक्रेटरी नव्या हिला सोडून इतर कोणालाही माहिती नव्हतं. नव्या संजूपेक्षा थोडी मोठी होती. राजेश यांचा तिच्यावर खूप विश्वास होता. नव्याचे वडील राजेश यांचे ड्रायव्हर होते. नव्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च राजेश यांनीच उचलला होता. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने ऑफिस जॉईन केलं. काही काळापूर्वी तिच्या वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं होतं. संजूने कालच नव्याला फोन करून सगळं सांगितलं होतं. आज दुपारी शेअर होल्डर्सची मीटिंगही होती, ज्याबद्दल इतर कोणालाही माहिती नव्हती. राजेश यांच्या मृत्यूनंतर ऑफिसमध्ये नव्यासाठी काम करणं खूप कठीण झालं होतं. अजय तिला खूप त्रास देत होता. अजयला माहीत होतं की नव्या एक निष्ठावान मुलगी आहे, त्यामुळे तो तिला स्वतःच्या बाजूने वळवू शकत नव्हता. म्हणून तो मुद्दाम तिला त्रास देत असे, जेणेकरून नव्या स्वतःहून ही नोकरी सोडून जाईल. संजू ऑफिसमध्ये प्रवेश करताच तिला एक मुलगी ऑफिसच्या वेळेत नेल पेंट लावताना दिसली. तेवढ्यात नव्याची नजर संजूवर पडली. ती संजूकडे येणार होती, पण संजूने तिला हातवाऱ्याने थांबवलं. संजू त्या मुलीजवळ जाऊन म्हणाली, तुला इथे नखांना रंग लावण्यासाठी पगार मिळतो का? संजूचं बोलणं ऐकून ती मुलगी संतापली. ती मुलगी म्हणाली, तू कोण आहेस मला असं बोलणारी? मी इथे काय करते आणि काय नाही याच्याशी तुला काय देणं घेणं?
पूर्वी ती मुलगी एक सामान्य कर्मचारी होती, पण राजेश यांच्या मृत्यूनंतर अजयने तिला स्वतःची पीए बनवलं होतं. तिचं नाव शनया होतं. ती कोणत्याही कामाची नव्हती. तिने नोकरीत प्रमोशनही अजयला बेडवर खुश करून मिळवलं होतं. अजयलाही ती आवडत होती, त्यामुळे तोही तिच्यासोबत मजा करत असे. ती जे म्हणायची ते तो मान्य करत असे. त्यामुळे ऑफिसमध्ये ती सगळ्यांवर हुकूम चालवत होती. अजयच्या भीतीमुळे कोणीच तिला काही बोलत नव्हतं. नव्याला त्रास देण्यातही ती अजयची साथ देत होती. तेवढ्यात अजयही तिथे आला. शनया अजयला पाहून आनंदी झाली. तसेही ती संजूच्या सौंदर्यावर जळत होती. त्यामुळे ती रागाने संजूशी बोलू लागली. शनया तिला म्हणते, तू स्वतःला काय समजतेस? तुझी माझ्याशी अशा पद्धतीने बोलायची लायकी तरी आहे का? तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखते. आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून श्रीमंत पुरुषांना लुटणाऱ्या मुलींपैकीच तू एक असशील. अजयने जेव्हा शनयाला संजूशी असं बोलताना पाहिलं तेव्हा त्याला तिचा खूप राग आला. तो तिला थांबवण्यासाठी पुढे जाणार इतक्यात त्याला संजूचा आवाज ऐकू आला. माझ्यासारख्या मुलींबद्दल बोलूच नकोस. मी तुझ्यापेक्षा लाखपट चांगली आहे. तुझे कपडे पाहूनच कळतं की तू ऑफिसमध्ये काम करायला येतेस की तुझ्या वरिष्ठांना आकर्षित करायला. मला वाटत नाही की तू इथे तुझ्या गुणवत्तेमुळे आहेस. हो, हे नक्की असू शकतं की तू तुझ्या बेड स्किल्समुळे इथे पोचली आहेस. संजूचं बोलणं ऐकून शनयाचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात तिने संजूवर हात उगारला. संजूने तिचा हात मध्येच पकडला आणि मागच्या साईडने वाकवला. शनयाला खूप वेदना होत होत्या. क्षणात संजूने तिचा हात सोडून दिला आणि शनया खाली पडली. स्वतःचा एवढाच अपमान शनयाला सहन झाला नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले. हे सगळं पाहत असलेला अजय संजूजवळ येऊन म्हणाला, काय झालं बेटा, आणि तू इथे काय करते आहेस? संजू म्हणाली, तुम्हाला काय वाटतं? नव्या सिक्युरिटीला बोलाव आणि या मुलीला ऑफिसच्या बाहेर काढ. आणि हो, याची काळजी घे की हिला दुसऱ्या कोणत्याही ऑफिसमध्ये नोकरी मिळू नये. संजूचं बोलणं ऐकून सगळे स्तब्ध झाले. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना समजत नव्हतं की ही मुलगी कोण आहे जी त्यांच्या बॉस समोर उभी राहून आदेश देत आहे. शनया रागाने म्हणाली, तू कोण आहेस मला या ऑफिसमधून काढणारी? आमचे बॉस तुझ्यासमोर उभे आहेत आणि तू आदेश अशा प्रकारे देते जणू हे ऑफिस तुझ्या बापाचंच आहे. संजू हाताची घडी घालत म्हणाली, हो, हे माझ्या बापाचंच ऑफिस आहे. त्यामुळे तुला काढण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. माझं नाव संजना राकेश मिश्रा आहे आणि म्हणूनच मी तुला या ऑफिसमधून काढत आहे. संजूचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांना माहीत होतं की त्यांच्या बॉसची एक मुलगी आहे, पण ती अमेरिकेत होती. त्यामुळे हीच त्यांची बॉस असेल असा विचार कुणीच केला नव्हता. शनयाचे तर अक्षरशः होश उडाले होते. संजूचं बोलणं ऐकून तिला काय बोलावं हे समजत नव्हतं. संजू म्हणाली, आजपासून जर मला ऑफिसमध्ये कोणीही वेळ वाया घालवताना दिसलं तर त्यालाही मी ऑफिस बाहेर फेकून देईल, तो कोणीही असो. ती नव्याकडे पाहत म्हणाली, नव्या, मी तुला काही सांगितलं होतं ना? संजूचं बोलणं ऐकताच नव्याने लगेच सिक्युरिटीला बोलावलं. शनयाला जेव्हा समजलं की तिच्यासोबत काय घडत आहे तेव्हा ती घाईघाईने अजयकडे पाहत म्हणाली, सर, प्लीज माझी मदत करा. मी काहीच जाणून बुजून केलं नाही. त्यानंतर ती संजूकडे वळून म्हणाली, प्लीज मॅडम, मला एक संधी द्या. मी यापुढे कोणतीही चूक करणार नाही. अजयलाही काय करावं हे समजत नव्हतं. अजय म्हणाला, संजू बेटा, हिला. तो पुढे काही बोलणार इतक्यात संजू म्हणाली, काका, मला समजत नाही की तुम्ही कोणता विचार करून या मुलीला तुमची पीए बनवलं आहे. मी इथे आले तेव्हा ही नखांना रंग लावत बसली होती आणि तरीही तुम्हाला वाटतं की मी हिला एक संधी द्यावी. तुम्ही अशा प्रकारचं बोलू नये, नाहीतर मला असं वाटेल की या मुलीने तुम्हालाही आकर्षित करून ही जागा मिळवली आहे. अजयला काही सुचत नव्हतं काय बोलावं म्हणून. इतक्या लोकांसमोर एका मुलीने त्याच्याशी अशा प्रकारे बोलण्याची हिंमत केली होती. तो काहीच बोलला नाही.
शनयाला ओढत ऑफिसच्या बाहेर नेण्यात आलं. संजू नव्याला म्हणाली, नव्या, बाबांचं केबिन तयार कर, मी तिथेच बसेल. अजय संजूचं बोलणं ऐकून काही बोलणार होता, पण नव्या ते ओळखून त्याच्या आधीच म्हणाली, मॅडम, ते केबिन आता अजय सर वापरतात. संजूने अजयकडे थंड नजरेने पाहिलं आणि ती नव्याला म्हणाली, त्यांचं सामान त्यांच्या जुन्या केबिनमध्ये ठेवून द्या. तसेही आता मी आले आहे, त्यामुळे काकांना जास्त त्रास करून घेण्याची गरज नाही. तसेही ते फार दिवसांचे पाहुणे नाहीत. संजूचं बोलणं ऐकून अजय तिच्याकडे पाहतच राहिला. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.